तील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दल आली आहे। नमो शेतकरीचे 2000 रुपये कधी येणार या हप्त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी आताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिली। सोशल मीडियावर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज मिळणार, उद्या मिळणार अशा अनेक बातम्या पसरल्या होत्या आणि त्यावरूनच शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं। शेतकरी फक्त हेच बघत होते की आज येणारा हप्ता, उद्या येणारा हप्ता, परंतु नेमकं ठामपणे कधी येणारा हप्ता हे कोणच सांगत नव्हतं। आता त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्रकारांनी विचारलं की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आतुरता लागल्या की नेमकं कधी येणार यावरती मुख्यमंत्र्यांनी आता कधी येणार हप्ता ही खरोखरची तारीख तुम्हाला सांगितली आहे। कारण शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं, कारण दररोज सोशल मीडियावर आज येईल नमोचा हप्ता, उद्या येईल नमोचा हप्ता अशा बातम्या पसरल्या होत्या। शेतकरी पण आशेने बघत होते की 2000 रुपये मिळणार, 2000 रुपये मिळणार असं त्या ठिकाणी आशेने शेतकरी बघत होते, परंतु ठामपणे कोण सांगत नव्हतं की या तारखेला फिक्स 100% नमोचे 2000 रुपये येणार असं कोणी सुद्धा सांगत नव्हतं। आताच त्या ठिकाणी महत्त्वाची अपडेट मुख्यमंत्र्यांनी दिली आहे की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी कधी येणार आहे। त्यामुळे नमोच्या हप्त्यावरून पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता याचे 2000 रुपये कधी मिळणार, कारण की शेतकऱ्यांना 2000 रुपये या हप्त्याची गरज होती, पैशांची अत्यंत गरज होती। त्यामुळे नमोचा हप्ता कधी येणार याची शेतकरी आतुरतेने वाट बघत होते। नमोचा हप्ता या ठिकाणी नेमका कधी मिळणार, मुख्यमंत्री साहेबांनी आता खरोखरची 100% खरोखर या ठिकाणी कधी मिळणार याची अपडेट त्यांनी सांगितली आहे। आता बघा, आता नमोचा हप्ता कधी येणार हे झालं, त्या ठिकाणी पीएम किसान योजनेचा आता त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे 2 ऑगस्ट रोजी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आता केंद्र सरकारकडून आता 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळाले आहेत। सगळ्या सोशल मीडियावर बातम्या पसरल्या होत्या की नमोचे 2000 आणि पीएमचे 2000 असं 4000 रुपये बँकेत 2 ऑगस्टला येणार, परंतु तसं काहीही झालं नाही। सरकारने ही सुद्धा सांगितले की काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही 2 ऑगस्टला त्या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देऊ शकलो नाही आणि असं म्हणून त्यांनी आता नमो शेतकरी योजनेची फिक्स तारीख सांगितल्या। या तारखेला या 12 जिल्ह्यामध्ये आता खरोखर नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी सोडणार असल्याचं मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टपणे या ठिकाणी सांगून टाकलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता 2000 रुपयाची वाट बघत होता। आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असं आपल्याला म्हणायला काही सुद्धा हरकत नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आता जमा करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आता या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही बघायचं आहे, कारण बातम्या आता सोशल मीडियावर पसरू लागल्या आहेत की आज येणारा हप्ता, उद्या येणारा हप्ता, तसेच असे पण काही बातम्या त्या ठिकाणी पसरल्या आहेत की नमो शेतकरी योजनेतील हे शेतकरी अपात्र ठरणार, ते शेतकरी अपात्र ठरणार, या जिल्ह्यामध्ये हप्ता येणार, या जिल्ह्यामध्ये हप्ता येणार नाही अशा बातम्या पसरल्या होत्या। यावर आता ब्रेक लागलेला आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याला वितरणासंदर्भातील राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि एकदम दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी सगळेजण म्हणत होते रक्षाबंधनाला येणार, त्या ठिकाणी त्यानंतर म्हणले गणपतीच्या सणाच्या मुहूर्तावर येणार, पोळा सणानिमित्त येणार, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही आतापर्यंत ऐकलेल्या असतील। त्या ठिकाणी पीएम किसानचा तेवढा 2 ऑगस्टला हप्ता त्याचे 2000 रुपये केंद्र सरकारने पाठवले आणि ते जमा झाल्यानंतर जवळपास 10-15 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा निधी, या योजनेचे पैसे कायम प्रत्येक वेळी जमा होत असतात।
परंतु यावेळेस मात्र बरेच दिवस जवळपास महिना उलटून गेला तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी जमा झालेला नसल्यामुळे नेमकं नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार आणि का जमा होणार नाही आणि त्या ठिकाणी अजून किती वेळ बाकी आहे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केला जात होता। त्याच प्रश्नांची उत्तर कृषी विभागाच्या माध्यमातून आज या ठिकाणी देण्यात आले। मुख्यमंत्र्यांना प्रश्नपत्रकारांनी विचारला की शेतकरी आतुरतेने वाट बघत आहेत, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार, तर मुख्यमंत्र्यांनी ही तारीख सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या ज्या अफवा पसरल्या गेल्या आहेत म्हणजेच नमो शेतकरी योजना बंद झाली कोण म्हणतंय, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही जण म्हणतात या शेतकऱ्यांना अपात्र केले अशा सुद्धा बातम्या त्या ठिकाणी पसरल्या आहेत। त्यानंतर कृषी समृद्धी योजनेसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पैसा त्या ठिकाणी वळवला गेला आहे असं सुद्धा काही जण म्हणतात। आता अर्थसंकल्पामध्ये किंवा पावसाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेला काही सुद्धा तरतूद नाही अशा सुद्धा त्या ठिकाणी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत। त्या सरासर खोट्या असून या चर्चाचं आता कृषी विभागाच्या माध्यमातून खंडन करण्यात आलं आहे। शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण करण्याची प्रक्रिया सध्याला आता सुरू झालेली आहे। आता बघा, केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान निधीचे पैसे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहेत आणि त्याच शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या तारखेला सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। यामध्ये जवळपास बघा या ठिकाणी 1,20,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता त्या ठिकाणी पैसे जमा करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। साधारण 1,20,00,000 शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आता सुरू केली जात असल्याचं आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच चिंता करण्याची गरज नाही, काळजी करण्याची अजिबात गरज नाही। शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा आता संपली आहे। आता बघा त्या ठिकाणी थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दिलेली आहे। आता बघा या ठिकाणी सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे, कोणत्या तारखेला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा होणार आहे, नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना यामधून अपात्र केलं जाणार आहे का नेमकं कोणालाच अपात्र केलं जाणार नाही आणि नेमकं कोणता वार आहे, कोणती दिनांक आहे ज्या तारखेला खरोखर मुख्यमंत्र्यांनी नमोचा हप्ता सोडण्यासाठी ऑर्डर या ठिकाणी दिलेली आहे। कारण तुम्ही पण आता ऐकून कंटाळला असणार की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येईल, उद्या येईल, परवा येईल, रक्षाबंधनाला येईल, पोळ्या सणानिमित्त येईल, त्या ठिकाणी 15 ऑगस्टला येईल, अशा प्रकारच्या बातम्या आता तुम्ही पण ऐकून कंटाळला असणार। तुम्हाला एक फिक्स तारीख पाहिजे आहे, त्या तारखेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येईल ही तारीख तुम्हाला पाहिजे आहे। परंतु सरकारच्या माध्यमातून ही तारीख आता जाहीर केल्या, ती तारीख तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी सर्व जिल्ह्यामध्ये एकत्र हा हप्ता जमा होणार नाही, त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। कारण एकत्र हप्ता सोडल्यावर त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना बँकेमध्ये डायरेक्ट पोहोचत नाही, अडकतो हप्ता। त्याचं कारण म्हणजे DBT आता प्रोसेस आली आहे। DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जसं तुमच्या घरामध्ये आसपास तुम्हाला माहित असेल लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्या ठिकाणी सर्वांना एकत्र येत नाही, फक्त काय करतात की 10 जिल्ह्यांची निवड करण्यात येते। आता बघा तसंच 12 जिल्ह्यांची निवड आता नमो शेतकरी योजनेसाठी केली आहे। त्यामुळे आता सगळ्यात म्हणजे या ठिकाणी आता पहिल्यांदा 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा होणार, त्यानंतर पुढील आठवड्यात दुसऱ्या 12 जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर पुढील 15 दिवसांनी तिसऱ्या 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला सोडणार असल्याची माहिती आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पैसे कुठेही अडकू नयेत यासाठी एक वेगळी प्रोसेस राज्य सरकारच्या माध्यमातून चालू करणार असल्याचं सांगितलंय। DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजेच एका दिवसाला फक्त 35 ते 36 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असतात। त्यामुळे एका जिल्ह्यामध्ये फक्त त्या ठिकाणी आता एका DBTच्या माध्यमातून म्हणजे 36 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होत असतात। जे पात्र झाले आहेत त्यांना कोणालाही अपात्र केलं जाणार नाही।
असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते आतापर्यंत जमा केलेले असून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी येणार यावरती आता सर्व शेतकऱ्यांनी लक्ष ठेवून बसले आहेत। सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी माहिती देण्यात आली। आता ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झालेला आहे त्याच शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी जमा केला झाला असल्यामुळे पीएम किसान योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची यादी ही सरकारच्या माध्यमातून अपडेट करण्याचे काम सुरू असल्यामुळे हप्ता मिळण्यास या ठिकाणी थोडाफार उशीर झाला असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी नाही किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। साधारणतः आता 1900 कोटी रुपयांचा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या तारखेला जमा केला जाणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी 1,20,00,000 शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 1900 कोटी रुपये नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता अर्थमंत्री आता त्या ठिकाणी अजितदादा पवार यांनी ही ऑर्डर आता त्या ठिकाणी बँकांना दिली आहे। आता तातडीने पैसे जमा करण्यात येणार आहेत, परंतु याच तारखेला आणि याच 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता तुम्हाला जमा करण्यात येणार आहेत। आता आपण थोडक्यात पाहूया की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आपण या ठिकाणी आता जमा होणार आहेत। आता सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही आधार कार्ड लिंक बँकेला केलं नसेल तर ते करून घ्यायला सरकारने सांगितलंय। तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढलं नसेल तर काढून घ्यायला सांगितलंय। सर्वात पहिल्यांदा या 10 बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी सांगतो आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सरकारने सांगितलेली तारीख सांगतो। आता पहा, या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होणार आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस आणि त्यानंतर सगळ्यात पुढच्या बँक आहेत त्या म्हणजे बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक आणि त्या ठिकाणी इंडियन बँक। या बँकामध्ये आता पुढे सांगणार आहे त्या तारखेला हे पैसे जमा होणार आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणत्या तारखेला हे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे ते तर तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो। आता इथे लक्ष देऊन बघा, पहिल्या टप्प्यामध्ये जे शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत त्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे। पहिला जिल्हा सांगण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर दुसरा वाशिम, बुलढाणा, त्या ठिकाणी बीड, त्या ठिकाणी पुढचा जालना, नंदुरबार, त्या ठिकाणी अकोला, नांदेड आणि त्यानंतर लातूर। पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे ठाणे, पालघर, त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ, गडचिरोली, त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय धुळे आणि त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय। बघा हे जे जिल्हे आहेत तर हे शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत आणि सरकारने सांगितले शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी सरकारने हप्ता सोडण्यासाठी प्राधान्य दिलेले आहे। तर आता बघा कोणत्या तारखेला हा हप्ता जमा होईल तर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले काही तांत्रिक अडचणीमुळे आता त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होण्यास अजून कमीत कमी तुम्हाला 20 सप्टेंबरच्या पुढेच नमो शेतकरी योजनेचे पैसे येतील असं सांगितले। त्यामुळे 20 सप्टेंबर पर्यंत कोणी वाट बघू नये असं सुद्धा सांगण्यात आले। त्यामुळे 20 सप्टेंबरच्या पुढेच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।